माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कार्ला या गावात घडली आहे। मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या तरुणाला चोर समजून गावातील नागरिकांनी विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत, त्यामुळे सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 एप्रिल रोजी रात्री अतुल पवार हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण घराबाहेर पडला। कोणीतरी खातरजमा न करता त्याला चोर समजून गावातील नागरिकांनी विजेच्या खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जातोय। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात न नेण्याचा आरोप सुद्धा केला जातोय। तसेच दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी गेलेल्या बंजारा समाजाच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज केल्याची तक्रार आहे। या प्रकरणात पोलिसांनी बंजारा समाजातील 29 जणांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे। स्थानिक नागरिकांनी ही कार्यवाही एकतर्फी असल्याचा आरोप केलाय। त्या प्रकरणातील दोषींवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा व संबंधित पोलीस निरीक्षकाची चौकशी करून कार्यवाही करावी व बंजारा समाजातील कार्यवाहीचा पुनर्विचार करावा अशा मागणीचं निवेदन बंजारा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलंय। आज अमरावतीमध्ये येऊन जे SP साहेब आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे। जे कार्ला येथील जो प्रकार आहे ते अतुल पवार यांच्यावर अमानुष अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे आणि सार्वजनिक त्याला मारहाण झालेली आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून लापरवाही झालेली आहे। त्याकरिता आम्ही SP साहेबाकडे आलेले आहोत। सोबत प्रतिलिपी म्हणून मुख्यमंत्री साहेबांना, गृहराज्यमंत्री, गृहमंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांना आम्ही प्रतिलिपी म्हणून दिलेला आहे आणि 2 दिवसाची आम्ही अल्टिमेटम द्यायलो। जर SP साहेबांकडून कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर गोरक्षणीच्या वतीने, बंजारा समाजाच्या वतीने, वेगवेगळ्या आमच्या बंजारा समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही चक्काजाम आंदोलन करू अशी तुमच्या समोर ग्वाही देतो।